नमस्कार मित्रांनो, दोन शब्द वाचण्यात आले, व्हर्च्युअल आणि रियालिटी. व्हर्च्युअल म्हणजे आभासी आणि रियालिटी म्हणजे खरं, शाश्वत, सत्य. जर आपण सांसारिक दृष्टिकोनातून विचार केला, जर समजा आपल्याला एखादं स्वप्न पडलं, त्या स्वप्नात आपण बघितलं की मी गाडी घेतली, बंगला घेतला किंवा मुलांना मोठं केलं, हे झालं स्वप्न. आणि रियालिटी म्हणजे ते खरोखर गाडी घेणं, खरोखर घर बांधणं, खरोखर मुलांना मोठं करणं आणि जगणं, हे झालं खरं सत्य, हे झालं सांसारिक रूपाने. आणि तेच आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितलं की व्हर्च्युअल म्हणजे की एखादी आपण हायपोथेसिस करणे किंवा एखादी आपण त्या गोष्टीला आपण मानणे किंवा समजणे, परंतु ती गोष्ट कशी सत्यात उतरवेल, ती गोष्ट कशी सत्यात मला ती उभी करता येईल किंवा ती दाखवता येईल, याला आणि ती दाखवणं, ही झाली रियालिटी. जसं आपण एखादा प्रयोग आहे तो आपण केला, फक्त कागदावर केला आणि त्याची जर आपण प्रॅक्टिकल केलंच नाही, तर जो कागदावरचा जो प्रयोग आहे तो झाला तुमचा व्हर्च्युअल. आणि जो आपण तो प्रयोग आपण खरोखर सत्य पद्धतीने जर केला तर तो झाली रियालिटी. त्याचप्रमाणे आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर बघितलं की संसार हे व्हर्च्युअलिटी आहे आणि जी रियालिटी आहे तो परमपिता परमात्मा आहे. कारण संसार हा एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, हा फक्त आभासी आहे. परंतु जर परमपिता परमात्मा आहे, हा शाश्वत आहे, हा तिन्ही काळात राहणार आहे. पहिलेही होता, आताही आहे आणि नंतरही राहणार आहे, हे खरं सत्य आहे. मग आपण जीवन जगताना, आपल्या जीवनाची दिशा ठरवत असताना की आपण ह्या गोष्टीचं लक्षात ठेवलेलं पाहिजे की हे जे आपलं जीवन आहे हे व्हर्च्युअल आहे, हे काही कालांतरानंतर नष्ट होणार आहे. जो परमपिता परमात्मा ईश्वर आहे तो सत्य आहे. धन्यवाद मित्रांनो.